नागपूरच्या 700 वर्ष जुन्या कोराडी येथील प्राचीन जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। आज पहिल्या दिवशी जगदंबेचं स्वयंभू दर्शन हे भाविकांना घ्यायला मिळतंय, तर पहाटेपासूनच भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली। मंदिरातील नवरात्रोत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरामध्ये आपण पाहू शकतो की आज सकाळपासून जी आहे ती भाविकांची गर्दी दिसून येत आहे। कोराडीतील हे महालक्ष्मी जगदंबा मंदिर स्वयंभू मानले जातं। अनेक वर्षांचा या मंदिराला इतिहास आहे आणि येथील जी मातेची मूर्ती आहे ती मूर्ती सजवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला देखील आता फुलांची विशेष अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि भाविक जे आहेत ते केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून येथे मातेच्या दर्शनासाठी येतात। काही भाविक देखील आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल, आज तुम्ही दर्शनासाठी आलेले आहात, काय सांगाल? मातेचं दर्शन खूप छान झालं। मूळ स्वरूपात दर्शन पाहून खूप आनंद झाला। मातासाठी जे आपली कळकळीची हे दर्शन आहे आणि आपण सर्व भाविक ह्या उद्देशाने इथे आलेलो आहोत। दरवर्षी येतो आपण आणि दरवर्षी असेच दर्शन होते शांतपणे आणि सुखरूप। असं दर्शन कुठेच नाही होत। आणि भाविक इथे सकाळपासून दर्शन आलेले आहेत, आईचे दर्शन घ्यायला आलेले आहेत। आज पहिलाच दिवस असून गर्दी भाविकांची मोठ्या प्रमाणात दिसत आहे। नंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमीला इथे लाखोंचा जनसागर उमटतो, त्यामुळे इथे विशेष सोय देखील करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरच्या कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आज मंदिरात दर्शन घेतलं। त्यांनी राज्यात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थना यावेळी जगदंबेकडे केली। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नागपूरच्या प्रसिद्ध असा कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात देखील सकाळपासून भाविकांची गर्दी आहे। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोराडी देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब। काय सांगाल, आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे, एक चैतन्याचं वातावरण आहे। नवरात्रामध्ये मागच्या 700 वर्षापासून आई महालक्ष्मीच्या या नवरात्राला सुरुवात झाली आहे। मोठी आख्यायिका आहे। आई दिवसातनं 3 रूप बदलतं। आज स्वयंभू दर्शन आहे आणि या स्वयंभू दर्शनाला खूप गर्दी झाली आहे। 5,500 अखंड ज्योती लावल्या गेल्या आहेत। तसं 11,000 नागरिकांची मागणी होती कुटुंबाची, आमची ज्योत या ठिकाणी लावू द्या, पण यावेळी 5,500 लोकांना आम्ही संधी देऊ शकलो। पुढच्या वेळी 11,000 करू। या ठिकाणी एकच आहे की जे 20 लक्षाच्या वर भाविक येतात त्या भाविकांची जे मनोकामना आहे त्या ज्या मनोकामनांनी ते आल्या ती मनोकामना पूर्ण व्हावी। इथे विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत। आता आणखी एक काही प्रस्तावित देखील आहेत, काही मोठी अशी एक काही कामं प्रस्तावित आहेत, काय त्या कामांबद्दल काय? देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना नितीन गडकरीजी आणि सर्वांनी एक खूप मोठी मदत देवस्थानच्या या जीर्णोद्धाराकरता केली आहे। एकनाथ शिंदे सरकारने मदत केली। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।